ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम. आजच्या दुसऱ्या तासिकेमध्ये पहिल्या तासिकेमध्ये आपण योगा आणि त्या योगाचे असणारे फायदे, काही कृती ज्या की तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहिलात आणि एक विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन झाले. त्याचबरोबर आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे आपण तर वेगवेगळ्या तालुक्यातून म्हणजे नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून काही जण जोडलेले आहात. काही नांदेड जिल्ह्याच्या बाहेरून, मग ते औसा असेल, अहमदनगर असेल, परभणी असेल, पुणे असेल, सातारा असेल किंवा लातूर असेल, औंढा असेल, अशा अनेक ठिकाणच्या अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून तुम्ही जोडलेला आहात. हेमंत असतील, महेश असतील, असेल, प्रिया असेल, गणेश असतील, भंडारा या ठिकाणाहून जोडलेला एक नवीन मित्र जोडलेला होता आणि तो म्हणजे शेजारी सुद्धा, तर तो सुद्धा आपल्यासोबत सकाळी जोडला आणि आताही आपल्यासोबत तो आहे. ओके, वेलकम प्रथम. आज आपण आतापर्यंत सरांनी जे तासिका घेतल्या, खरं तर आज सरांची तासिका होती स्पोकन इंग्लिशची बेसिक्स आज होता. आपण आज तो झाला नाही. आता प्रथम असल्यामुळे मला थोडं सोबत तुमच्याशी थोडासा अधूनमधून हिंदी पण बोलावं लागेल. प्रथम मराठी येतं का लक्षात तुला? मराठी समजते का प्रथम? नहीं. ओके, ठीक है. आपके लिए बीच बीच में थोड़ी सी हिंदी भी आ जाएगी. ओके, हाँ? जब भी समझ में नहीं आया तो थोड़ा सा एक बार कॉल पूछने का कि सर मुझे थोड़ा समझ में नहीं आया, तो आप बिल्कुल पूछ सकते हो. ओके, वेलकम. सिर्फ अभी अपना सबको अपने माइक अपना बंद रखना है. जब भी मैं बोलूं, यदि आपको कुछ पूछना है तब अपना माइक आप चालू रखें. ओके, अभी सिर्फ ओके, अभी मैंने आपको अनम्यूट कर दिया. ओके, वेलकम. तर आपल्याला 5 दिवस सरांचे झालेले आहे स्पोकन इंग्लिश. देयर वर 5 periods are completed. जस्ट सध्या काही लिहू नको प्रथम, सध्या काही लिहू नको, मी तुला सांगेल लिहायला नंतर. अभी कुछ मत लिखिए आप, अभी सिर्फ थोड़ा सा ध्यान देना है आप. अभी कुछ भी नहीं लिखना है, अभी सिर्फ थोड़ा सा सुनना है. जो इन 5 दिनों में कुछ हुआ है वो आपको वीडियो द्वारा, आपको यूट्यूब लिंक के जरिए अभिनव आपको भेज देगा और आपका नंबर मुझे भेज दिया तो आपको मैं अपने ग्रुप में मुलायशी गप्पा और ओनली स्टूडेंट्स जो ग्रुप है बच्चों के, उस ग्रुप में मैं आपको ऐड कर देता. यस, महेश चा हँड रेज आहे. सर आवाज अडकत यायलाय. इतरांना क्लिअर सर. क्लिअर येतोय? दीपक, हो सर. विचारा मला, कारण दीपकला हो काय सर आवाज आहे? क्लिअर येतोय. हा, यस. कारवाडीला जर माझा आवाज क्लिअर जात असेल तर महेशला जागा बदलावी लागेल. जान्हवी, भंडाऱ्याला माझा आवाज क्लिअर येतोय? येस सर. ओके, डन. म्हणजे माझ्याकडून आवाजाचा प्रॉब्लेम नाही बेटा. महेश, फक्त थोडस जागा चेंज करशील किंवा एकदा लेफ्ट होऊन पुन्हा तू जॉईन झालास तरी तुला हरकत नाहीये. विदिन मिनिट आपण सुरू करूया. ओके, तर स्पोकन इंग्लिशच्या जे 5 तासिका झाल्या, या 5 तासिकेमध्ये सरांनी काय काय घ्यायचं होतं आपल्याला, थोडीशी उजळणी करूया अगदी थोड्या वेळा. फर्स्ट तुमच्यापैकी सांगणार ना, पहिल्यांदा पहिल्या दिवशी यस महेश, काय घेतात सरांनी? फक्त एका दिवसाचं एकच सांगायचं. सेल्फ इंट्रोडक्शन. सेल्फ introduction. Very good. Yes. Number 2, on second day, Janvi किंवा Ashmi, what will be happen? Self introduction of family members
and friends. Yes. Introduction of family or friend. Yes, you're right. Day number 3. तिसरा दिवस. कोण सांगतंय? तन्मय. तिसऱ्या दिवशी सरांनी काय घेतलं? आर्यन. Sir, Yes. word classes. Word Parts of speech part 1. classes. Okay. Day number 4. Parts of speech part 2. Sir, नाही, शुभम तू सांगू नको. शुभम तू सांगू नको. तुझ्याकडे सगळंच आहे. तू PPT sir, मी सांगू. सध्या नकोय. सध्या यांच्याकडून यस रोहिणी. Sir, मी सांगू. Classes part अनवय सांग. रोहिणी. और गणेश. वृंदावनी. हाँ. verbs शिकवले Very सरांनी. good. Part of speech. Part 1. आणि day 5th. Part of speech part 2. Part of speech Part 2. part 2. Part 1 and part 2. What is the difference between these two days? Sir, Yes. पार्ट 1 मध्ये आपल्याला शब्दांच्या जातीविषयी माहिती दिली आणि पार्ट 2 मध्ये काय की आपल्याला क्रियापद याचे रूपे सांगितली. ओके. पण पार्ट 1 मध्ये आपल्याला नेमके कोणते घेतले होते सरांनी? Noun, pronoun, adjective. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. Noun, pronoun, Noun, pronoun, adjective, verb. adjective आणि Position. Verb. सोबत काय घेतलं बरं? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. दुसऱ्या दिवशी पुन्हा बाकीचे राहिलेले 4 जे चेंजेबल, नॉट चेंजेबल ते घेत पुन्हा वर्ब विषयी विशेष माहिती आणि ते वर्ब विषयी माहिती देताना मला महेशचा 2 वेळा प्रश्न आला होता आणि त्याच प्रश्नाकडे थोडंसं मला जायचंय. व्हॉट इज द मीनिंग ऑफ V1 to V5? V1, V2, V3, V4 and V5. आता महेशचा थोडासा इथं V5 च्या बाबतीमध्ये एक प्रश्न होता आणि तर मला सरांनी कळालं. झाला ना प्रश्नाचा तुझा सॉल्व? हो सर, सांगू का एक वाक्य? एक मिनिट मी चालणार आहे माझ्याकडे जाणार आहे. यस, जस्ट वेट. फक्त मुद्दा मी उजळणी का घेतोय की मी काय शिकलो तेव्हा असं होऊ नये म्हणून जे आपण भाग घेतले सरांनी घेतले जे तुम्हाला नियोजन किती दिवसात दिले सरांनी? 60 दिवस. या 60 दिवसामध्ये जर मला काही कृती करायच्या जे की फिक्स ठरलेलं आहे आणि त्यासाठी सर स्वतः पीपीटी करतायत, शुभम पीपीटी करतोय, तुमच्यापर्यंत तो त्या ठिकाणी त्याचं सादरीकरण होतंय, तर त्यासाठी आपण ही काहीतरी करणं गरजेचं आहे. माझ्या कृती काहीतरी महत्वाच्या आहेत. मग त्या कृती करताना आपली गरज काय आहे, आपली जरूर म्हणजे आपण काय केलं पाहिजे, आपली जबाबदारी काय आहे? तर झालेल्या प्रत्येक दिवसाचा मला थोडा अभ्यास करावा लागेल. जसं महेशने काल खूप छान सांगितलं की त्याची एक वही भरली आणि मी सुद्धा आता या वीच्या बाबतीमध्ये महेश
मी सुद्धा वही तयार केलेली आहे, मी दाखवणारच आहे. माझे सुद्धा बरेच शब्द लिहिणं झालेले आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसते. कशा पद्धतीने आपल्याला लिहायचे झाले सर. ते तुम्हाला मी या ठिकाणी नंतर मी त्याचं पीडीएफ सुद्धा शेअर करेन. माझे सुद्धा बरेचसे शब्द दररोज माझ्याकडे 4 मीटिंग चालू आहेत. काल तर 5 होत्या, आज 4 आहेत. ते करत करत हे सुद्धा सगळं चालू आहे. कारण 9वी ते 12वी आणि तुमच्यापैकी तुमचे बहीण भाऊ कोणी जर 9वी ते 12वीच्या वर्गात शिकत असतील तर थोडंसं सांगाल, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप महत्वाची माहिती त्यांना द्यायची आहे. आदरणीय बापूसाहेब सर या ठिकाणी जॉईन झाले. सर आपलं स्वागत आहे. सरांचा ऑडिओ नाही. बापूसाहेब सर आपलं स्वागत आहे. वेलकम सर. सर आता ही दुसरी तासिका आहे. सकाळच्या तासिकेमध्ये 7:15 ते 8 या वेळामध्ये योगा काल 7:20च्या नंतर घेतला, आज 7:15 केला, आता उद्या 7. असं करत 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 विद्यार्थ्यांचा थोडा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करतोय. कारण कालच काही विद्यार्थी म्हणले सर 6लाच घ्या, पण एकदम 6ला नाही होणार शक्य सगळ्यांना. म्हणून आपल्याला एकदा ही ऊर्जा थोडी थोडी मिळाली की मुलं नक्कीच आपोआपच स्वतः 6 वाजता सुरू करतील. म्हणून आता एक छोटीशी सुरुवात करतोय. आज तुषारने काही आसनं करून दाखवली, त्यांना वेगवेगळ्या आसनांची ओळख करून दिली, जे की हाय लेवल म्हणजे पुढचे अगदी हे झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना करता येतील. त्याचे प्रिकॉशन सुद्धा त्याने सांगितले. आणि छोटासा एक प्रयोग करत करत 21 जूनला हे विद्यार्थी कोणत्याही स्तरावर इतरांसोबत हे सादर होतील, जो की जागतिक योग दिन आहे त्याची तयारी म्हणून एक छोटासा प्रयोग, एक नवक्रम सुरू केला आणि 2 तासिकेमध्ये विभागणी केली सर. एक सकाळी योगा, नंतर 10 ते 15 मिनिट ब्रेक आणि नंतर पुन्हा अभ्यासाची तासिका. म्हणजे जेणेकरून कुठलाही त्यांना त्रास होणार नाही किंवा मग सर 7 वाजल्यापासून बसलो आता झोप यायली असंही होणार नाही. कारण तितका मुलांना कंटिन्यू आपल्याला स्क्रीनवर ठेवायचंही नाही. म्हणून 1 तास, पाऊण तास आपण योगासाठी आणि 1 तास आपण अभ्यासासाठी असं एक नियोजन कालपासूनच केलेलं आहे. तरी त्याच्यामध्ये काही सुधारणा काही असेल तर तुम्ही मला सुचवू शकता की सर आपण असं केलं तर चांगलं राहील का? कारण तुम्ही मला मेसेज पाठवला होता राजस्थानाचे खूपच मोठे 120 ग्रुप आहेत ते, तर त्या ठिकाणी फक्त मी एकटा जॉईन होऊ शकतो. विद्यार्थ्यांना मला त्या ठिकाणी म्हणलं तर थोडंसं अडचणी येईल असं मला वाटतं. तरी पण तुम्ही सांगा. कारण अगोदर बेसिक मुलांचं करून घेतलं, बसायचं कसं, हात कसे हलवायचे, श्वास कसा, तर बाकी सगळं जमेल. तरी पण तुम्ही सर एक 5 मिनिट बोलू शकता मुलांसोबत. खूप खूप शुभेच्छा सर. छान चालू आहे. याच्यातून अजून एक आपण सचिन पवार सरांशी बोलून मला अजून एक उपक्रम याच्यात ऍड करावा वाटतो तुमच्या तासिकेत थोडासा, की जे सगळे महाराष्ट्रातील जे किल्ले आहेत त्या प्रत्येक किल्ल्याची थोडी 10-10 मिनिटाची थोडीशी माहिती आणि काही स्लाइड शो हे जर शक्य झालं जेवढं आपल्याला होईल ते एक आपण करण्याचा प्रयत्न करू. सचिन सर शिवदुर्ग प्रतिष्ठानचा ग्रुप त्याच्यात थोडासा भाग घेईल. नक्की प्रत्येकाला आपण त्याच्यात संधी त्याच्यात होऊन जाईल. ती पण माहिती मुलांना एक एक्स्ट्रा मिळत जाईल की तासिकेचा हा विषय चालूच आहे. खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद धन्यवाद. तुमच्या माहितीचं सर आज सचिन पवार सर आज जॉईन होणार आहेत. बहुतेक समजा त्यांची तासिका दुपारी घेतील सर, कारण त्यांना मागच्या 4 दिवसापूर्वी मेसेज टाकला आणि ते परवाला जॉईन होणार होते. पण सर म्हणले मी आज जर जॉईन झालो तुम्ही फक्त 15 मिनिट वेळ देऊ शकतो, पण तुम्ही रविवारी म्हणाल तर मी 1 तास देऊ शकतो. आणि त्यांना मी तेच सांगितले सर, कारण सरांचं जे गुगल मॅपच्या मदतीने किंवा गुगल आर्थच्या मदतीने जे काम करतात सर, कारण आपल्या ध्यास ऑनलाईन गुणवत्तेचा किंवा दिशादर्शक मध्ये आपण पाहिलेलं आहे सरांनी, तर त्याच पद्धतीने मुलांना नुसतं चित्र न करता त्या ठिकाणी खंदक म्हणजे खंदक नेमकं काय, खंदक कशाला म्हणतात, का वापरलं, काय गरज होती, बुरुज काय आहे, कोणता बुरुज आहे, कशाला बुरुज म्हणतात, या रचनेसह सर विद्यार्थ्यांसाठी तासिका घेणार आहेत. सर तयार आहेत आणि सरांचा आजचा रविवारचा मेसेज आहे सर मी आज घेणार आहे म्हणून. तर सर येतीलच, कारण दुर्गप्रेमी आहात सर तुम्ही मंडळी, तुम्ही असतील, सचिन सर असतील, त्यांचे मोठे बंधू असतील आणि दुर्गप्रेमी मंडळी आणि योगप्रेमी मंडळी. खूप मोठा योग त्यांना, त्या योग नाव शब्दात सगळं खूप मोठा योग आहे आणि हा योगाने आलेला योग खूप छान. खूप मित्र परिवार या ठिकाणी आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, यू आर सो लकी. आणि सर विशेष म्हणजे आज आपल्यासोबत
राजस्थानहून विद्यार्थी जोडल्या गेलेला आहे. आउट ऑफ महाराष्ट्र विद्यार्थी आपल्यासोबत जोडल्या गेलेला आहे. तर त्याही विद्यार्थ्याचं आपल्यासोबत स्वागत आहे. सकाळी तासिकेला होताच आहे. तर आज आता आपण पाहतोय मागच्या काही तासिकेमध्ये जे विद्यार्थ्यांनी जे आपल्या कुदरे सरांनी 5 तासिका घेतल्या, त्या 5 तासिकेचं थोडंसं आपण रिव्हिजन बघतोय. तर फर्स्ट डे जो होता, ऑन द फर्स्ट डे देअर वॉज सेल्फ इंट्रोडक्शन. तर आपण थोडंसं कृती करत करत पुढे चालूया. यस, नाव इंद्रायणी, start your mic and give me your self introduction. Can you start your mic? I can. Yes, sir. Just wait. Yes, I give you chance. My name is Indrayani Naik Depunde. Yes. My It's only I am. father name is Vinayak. My surname is Depunde. My father is shopkeeper. My mother name is Anita. My mother is I am studying. housewife. Okay. Okay. My mom. Very good. Best. Then I will give you a chance to. Okay. Sarsh, can you Yes, sir. start your camera? Yes. Welcome. And give you your self introduction. Well, just stop. I Can will you, give you a chance. Can you, sir? Just search Yes, sir. as fast as. Okay. Give your self introduction. Okay, first time. Shreya. My name is Shreya. My father name is Satish. My full name is Shreya Satish Maske. My surname is Maske. My full name is Shreya Satish Maske. My father is farmer. My mother is housewife. ओके, व्हेरी गुड. आहे लक्षात तुमच्या. मी आता महेशला संधी देतो कारण महेश खूपच उत्सुक दिसतोय, कारण किती वेळ म्हणजे मी असं त्याचं चाललेलं आहे. ओके, नंतर सेकंड डेला आपण दुसऱ्याकडे जाऊया. My Yes. name is Mahesh. My father name is Vittal. My surname is Jadhav. My full name is Mahesh Vittal Jadhav. My sister name is Ankita and Nikita. My mother name is Sharda. I am 11 years old. My school name is ZP Primary School, Therband. I am fifth class. I am studying in the fifth class. My father is farmer. My mother is housewife. गुड, व्हेरी गुड. मला वाटतं बाजूला पप्पा आहे, मला थोडंसं बोलायला आवडेल त्यांच्याशी. महेश, व्हिडिओ चालू असू दे. व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ बंद झालाय ना. व्हिडिओ नमस्कार. आवाज येतोय का महेश? आवाज येतोय माझा? हा सर येतोय. नमस्कार. 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 दिसलात तुम्ही म्हणून म्हटलं अरे थोडस संधी तुम्हाला द्यावी. ओके. तर आता जे उपक्रम सुरू केलाय त्याबद्दल नेमकं तुम्हाला काही प्रतिक्रिया असेल किंवा तुम्हाला काय वाटलं का? नाही सर, खूप छान आहे सर सर्व. ओके, धन्यवाद. कारण या ठिकाणी
विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासच नकोय. आर्यनचे सुद्धा वडील मला दिसतायत सोबत. यस आर्यन, तुझ्याकडे येतोय. तर विद्यार्थ्यांना केवळ अभ्यास, केवळ पुस्तकाचं ओझं आणि केवळ स्पर्धा एवढंच न करता त्याच्या सोबत मानसिक ताण जो असतो तो मानसिक ताण दूर व्हावा आणि मेंटली विद्यार्थी फ्रेश राहावेत, हे खूप महत्वाचं आहे. आणि मेंटली विद्यार्थी फ्रेश राहावेत यासाठी एक छोटासा प्रयोग. कारण आपण सगळे फार मोठ्या मानसिक त्रासामध्ये सगळेजण आहोत. मोठी मंडळी सगळेजण त्या अडचणीमध्ये आहेत. पण त्या अडचणीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना आपल्याला ठेवायचं नाहीये. ते अगदी हसते खेळते, जे आपण त्याला मुलं म्हणजे फुलं म्हणतो, सारखे फुलं त्या ठिकाणी ते फुलासारखे ते उगवलेले राहावेत. आणि मग शाळा कधी सुरू हो, जर म्हटलं चला 1 जूनला शाळा सुरू होईल, तर 1 जूनला मुलं तयार, जुलैला होईल, जुलैला तयार, नाही झाली तरी आम्ही तयार. या पद्धतीत आपल्याला कंटिन्यू मध्ये मुलांना आपल्याला ठेवायचंय. एक प्रयत्न आणि तुम्ही पालकांचं सहकार्य त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. येस, नेक्स्ट मी जातोय इंट्रोडक्शन ऑफ फॅमिली ऑर फ्रेंड. यासाठी आर्यनकडे जातोय मी, कारण आर्यनचे वडील सुद्धा तिथे आहेत. मला त्यांच्याशी सुद्धा 1 मिनिट बोलायचं नंतर. येस आर्यन, कॅन यू गिव्ह युअर फॅमिली इंट्रोडक्शन? He is my father. Her name is Santosh. एक मिनिट माईक चालू, व्हिडिओ चालू कर. येस येस. He is my father. Her name is Santosh. हर येते का बरं? हर मीन्स His name is Yeah. Santosh. He is a farmer. He is 39 years old. आता एक काम कर तुला, आता कशा पद्धतीने सांगायचं तुला सांगतो. मोबाईल स्क्रीन ठेवलेला आहेस का बाजूला? मोबाईल समोर ठेवून दे आणि तुला कसं सांगतो मी सांगा. आता असं कर, आता या ठिकाणी ही व्यक्ती बसलेली म्हणजे तुझे पप्पा आहे. तू इथं आहेस, मी माझ्या जागी तू आहेस, इथं समोर व्यक्ती आहे. तू आता समोरासमोर ओळख करून द्यायची. ही इज माय फादर, हिज नेम, म्हणजे समोरासमोर तू ओळख करून देतोय कुणाची तरी. अशा पद्धतीने मोबाईल स्थिर ठेव आणि पप्पाकडे बघत तू परिचय दे. तू आता मोबाईल कडे नाही जरी बघितला, फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर मोबाईल आवाज तुला सांगितलं पूर्ण दिसेल. म्हणजे आपण एकमेकांना इंट्रोड्यूस कसं करायचं, खूप छान तुम्हाला जमेल. माईक चालू कर तुझा. He is my father. His name is इकडे बघूच नको, इकडे बघूच नको. तू आता तिकडे पप्पाकडे बघायचं आणि बोलायचं. तू इकडे बघू नको. हा यस, नमस्कार. He is my father. His name is Santosh. He is a farmer. He is 39 years old. His hobby is What? काय बरं हॉबी आहे? वर्क इन फील्ड, शेतात काम करण्याची हॉबी असेल. working किंवा शेतामध्ये वर्क इन फील्ड farm. किंवा हॉबी हार्ड वर्क, कठीण काम म्हणजे कष्ट करण्याची त्यांची आवड आहे. ओके गुड. म्हणजे अशाही पद्धतीने तुम्ही मित्र तुमच्या कुटुंबाचा तुम्ही सराव कुटुंबासोबत करा. शी इज माय मदर, हर नेम, बिकॉज देअर आर 4 words. Which are they? He, she, his and her. These 4 words are most important. Kudre sir also told us. त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय की 4 शब्द आपण शिकलो तर आपण सगळ्यांना बोलू शकतो. ही इज, शी इज, तो, ती. आणि 5 शब्द तुम्हाला 5व्या दिवशी सांगितले. तर मी आता जान्हवीकडे जाते. थोडं भंडाऱ्याला जाऊयात आपण. जान्हवी, कॅन यू स्टार्ट युअर माइक? यस, अनम्यूट सेल्फ. यस, अनम्यूट. Janvi, now you introduce your sister, friend, because there is Ashmi also. So you can introduce your friend or your sister Ashmi. Yes, sir. Okay. She is my sister. Her name is Ashmi. She is learning in 7th standard. She is learning in 4th standard. She is 9 years old. She is like draw to pictures.
Good. Very nice. Very nice. Now I am going to Satara. Just Bandara. Now Satara. Okay. They're waiting our dear student Tanvi, Tanmay, and Pranjal also. Yes. He Tanmay? is my brother. Her name. Yeah. No. His His. name. His name is Tanmay. He is 11 years old. Yes. His hobby cricket. Okay. Now Tanmay, Huh. you introduce your sister. She name is Tanvi. She is. She is 11 years old. No. She is my. First introduce. She, Please, please. she is my sister. She Her name. her name is Tanvi. She is 11 years old. She hobby is drawing. Her hobby. Her hobby is drawing. Her hobby is drawing. Is also most important because without helping her, we can't complete our sentence. His hobby, drawing. What? Is or no? His hobby is, her hobby is most important. Okay? You try best. Okay? Now, Shubham is also there. शुभम नेहमी खूप मदत करतो सगळे पण शुभमला संधी फार कमी मिळते ते असतेच तसं मुलांना करणाऱ्याला संधी फार कमी वेळा मिळते बरं कधी कधी ते असते पण आता मात्र मी शुभमला संधी देतोय बिकॉज शुभम मेक अ पीपीटी व्हेरी बेस्ट अँड शुभम यू स्टार्ट युअर व्हिडिओ Yes, sir. यस He is my brother. His name is Vivek. He is in 5th standard. He is 11 years old. His hobby is to play cycling, to ride cycle. ओके थोडा कॉम्प्युटरचा आवाज थोडासा कमी येतोय तू कॉम्प्युटर जॉईन बोलते ओके काही हरकत नाही पण खूप छान विवेक कॅन यू Brother. हा हिज नेम His name is Shubham. यस His hobby हिज हॉबी his इज hobby is in What is his hobby? What is your brother's hobby? football. His hobby is playing football. Not only football. Also, just wait. If I say my hobby is duster, my hobby is pen, my hobby is chalk, it is possible? Shivam? No, sir. No, it's not possible. When I want to say and my hobby is ball, my hobby is football, that time we want to use the word. The word is playing. My hobby is playing cricket. His hobby is playing kho-kho. Her hobby is playing any other game. When we want to use any game, at that time, playing is the most Sir. important. सर Yes. ING रूप हे with 3 आहे ना सांगतो चाललो तिकडे चाललोय आपण पण तिकडे जाण्यासाठी आपण पहिला दिवस काय दुसरा दिवस काय आता तिसऱ्या दिवसाकडे चौथ्या दिवसाकडे आपण हळू पुढे चाललोय रोहिणी जाधवचा हँडरेज होता यस रोहिणी व्हॉट यू वॉन्ट टू से तर मी फ्रेंड्स बद्दल इंट्रोडक्शन देऊ वेलकम मॅडम My friend name is Bhavna. She is 13 years old. She is learning in 8th standard. She is very hard work girl. Her hobby is to study. Okay. Her hobby is study. Her hobby is reading a book. Her hobby is writing.
her hobby is anything. अशा पद्धतीने आपण ते घेऊ शकतो. वेल डन, खूप छान. नाउ देयर इज अ लिटल सिस्टर, एक स्टुडंट नेम इज गार्गी. गार्गी, you start your mic. Yeah. Can you give your self introduction in 2 or 3 sentences? What's your name? My name is Gargi. Okay. तुझ्या मागे जे बसलेले आहेत, व्हॉट्स देअर नेम? त्यांची नावं काय? Ashmi and Janvi. बघ नाव तुला कसं सांगायचंय? त्यांच्याकडे बोट कर. शी इज अगोदर सांग आणि नंतर हर नेम इज असं सांग. 2 वेळा सांगशील. शी इज अश्मी. So she is my sister. हे बघ, just listen. She is my sister. Listen, just listen. She is my sister. Her name is Ashmi. She is my sister. Her name is Ashmi. Okay, now tell about Janvi. She is my sister. Her name is Janvi. Very nice, very nice, very good, very good. It's the benefit of our spoken English period. We really thankful to our Kudre sir. They give us time to how to spoken English easily. What's the easy way to speak? How to conversation with our friend? How to conversation with our family, our friend, our teacher? How to introduce them? You can very well. You can do very well. Now, then 4 and 5 parts of speech. At that time, we know, sir tell us there are 8 types of part of speech. First, noun, pronoun, adjective, verb. And on second day and sir 5th day, mid of 5th day, at that time, sir told us about one. Only Can you one. Yes. Yes, Mallar. Yes. मी बोलायलो सर श्रेया. Okay. She is my Yes, Shreya. sister. What do you want? Where is your sister? First you show me your sister. Is there? Is there your sister? Pranjal? Pranjal? Yes, sir. Prajakta, you introduce your sister and brother in One 2 sentences only. Which are they? He is my brother. His name is. She is my sister. Her name is. Only use he is, she, her. Right? Yes. Can Yes. you tell? Now with action. He. Okay. She is my sister. She is my brother. No. Just wait. Only talk about Tanvi. First, you only talk about Tanvi. She is my sister. Her name is Tanvi. Then you introduce your brother. He is my brother. His name is Tanmay. Okay? Can you? She is my sister. Her name is Tanvi. Yeah. His brother. He. He is my brother. Her name is Tanmay. His name is. His name is Tanmay.
Okay. When we use he, at that time we want to use his. When we use she, at that time we want to use her. Okay. Now you understand? Good. Okay. छान. तर अशा पद्धतीने आपल्याला हीच सोबत आणि शीचा संबंध हर सोबत आपल्याला पक्का समजलेला असेल. On 4th and 5th day, first form. When sir introduced you noun, pronoun, adjective, verb, then adverb, conjunction, and any other, total 8. But on 5th day, sir give us verb forms. And there are 5 verb forms. First is infinitive, मुख्य क्रियापद, main verb. Then second is past tense, भूतकाळी रूप. Third, past participle, PP, past participle, क्रिया पूर्ण होऊन गेलेली. V4 means ing form, in form, and last V5 is S or ES form. फॉर्म म्हणजे प्रत्यय. मराठीमध्ये जे आपण प्रत्यय म्हणतो, उपसर्ग आणि प्रत्यय मराठीमध्ये असतं. थोडंसं मराठीची ओळख करून का इथं सोबत. आपल्याला काही शब्द असे असतात की त्या शब्दात तो जशाच तसा राहतो, त्या शब्दाच्या सुरुवातीला एखादा अक्षर जोडल्या जातं त्यावेळेस, आणि काही शब्दांना त्याच्या शेवटी अक्षर जोडलं जातं, त्याला वेगळे शब्द. म्हणजे त्या ठिकाणी मराठीच्या व्याकरणामध्ये आपल्याला मराठी भाषा शिकत असताना प्रत्यय आणि उपसर्ग असे 2 शब्द आहेत. प्रत्यय हा शेवटी, प्रत्यय जोडला, आणि उपसर्ग हा सुरुवातीला. त्याचे शब्द काय आहेत तुम्हाला मी सांगेलच. जसं मान शब्द आहे, तर त्याच्यासोबत अपमान, विस्मरण, स्मरण, विस्मरण, स्मरणार्थ, असे अनेक शब्द यादी पण दिले जाईल की नेमके प्रत्यय जोडून कोणते आहे. रूप, रूपवान, वान हे झाला त्याला जोडलेला प्रत्यय. इंग्लिश मध्ये पुष्कळ तुम्हाला शिकायला मिळेल ते सुद्धा प्रत्यय कसे जोडल्या जातात. तर इथं मात्र फक्त 2च आहेत आपल्याला, यस और एस. तर यस आणि एस चा वापर कसा आहे आणि कुठं करायचा. कारण महेश मला त्या दिवशी बरेचसे मेसेज टाकून कॉल करून तंग केलं होतं, पण मी त्याचा कॉल स्वीकारू शकलो नव्हतो कारण मीटिंग चालू होती. तो नंतर मेसेज पाहिल्यावर एक मेसेज टाकला. हा यस, मी वाक्य सांगू का? यस फॉर्म प्रत्यय वाक्य सांगतो मी तुला. आवाज जास्त येतोय, पुन्हा एकदा सांगा. तो शिक्षक विद्यार्थ्यांना गणित शिकवतो. तर त्यात शिक्षक आणि गणित. हा ठीक आहे. आता मी तुला सांगतो आणखी. आता तितके मोठ्यामध्ये जाण्यापेक्षा हाऊ टू इझी वे, विच आर द इझी वे टू अंडरस्टँड यस और एस फॉर्म मी तुला सांगेलच. पुन्हा वाक्य जेव्हा सुरू होतील, सुरुवातीला आपल्याला सरांनी सांगितलेल्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. सिंग्युलर नंबर अँड प्लुरल नंबर इन आवर प्रोनाउन्स. आय, वी, यू, ही, सी, इट or they. There are वरचे थोडेसे बोर्ड तयार झालेलं काम. मी फक्त तुमची 5 दिवसाची उजळणी घेतोय. आय, वी, यू, he or she or it, use they. This is singular number and this is plural number. एक वचन Plural. yes. Number means वचन. Not a promise means वचन.
नाहीतर सिंग्युलर प्रॉमिस, प्लुरल प्रॉमिस, बिकॉज वी नो प्रॉमिस मीन्स वचन. No, that promise and this number, those two words are different. Here, not only number means number, not only numbers mean 1, 2, 3. These are not number. Here is the use of number name. Meaning of number is vachan in Marathi. So there are two types of number. One, if they will be single, or they will be not more than one, only one, more than one, only one, I, only one. Yes, I am a boy, I am a teacher, I am a farmer, I am only and only one person. But when we say we are student, not only I, we are, it means we all. There will be Mahesh, there Shubham, Tanmay, Tanvi, Janvi, any. Those total students are called. Okay. So here is use singular and plural. This on few days. Now V1 means we know infinitive means main verb. Second past tense. Third one past participle. क्रियापदाचं तिसरं रूप आणि V4 ing प्रत्यय in form and V5 means S or ES. What is the meaning of S or ES? When we want to use these words, what is the need of this V5? Just we will आपण ते पाहूया. सर सांगतील. मी एक दोन उदाहरण तुम्हाला सांगतो फक्त, तुम्ही नंतर ते सर्च करा. पहा, ING आपल्याला सगळ्यात सोपा असतो. मी जवळपास एक 3-4 महिन्यापूर्वी एक चार्ट पाठवलेला होता अभ्यासाचा. त्याच्यामध्ये वर हेडिंग दिलेलं होतं, चला थोडे इंग करूया. तुम्हाला पण पाठवेल मी. माझ्या रजिस्टर लिहिलेले, म्हणजे 3 रजिस्टर पूर्ण झालेले आहेत. त्या रजिस्टरवर एका दिवसाचा अभ्यास करा. त्यावेळेस फक्त मी मेसेज पाठवत होतो अगोदर, त्यावेळेस म्हणजे अभ्यासाला तुम्हाला काही मेसेज पाठवत होतो. अगोदरचे जे विद्यार्थी माझ्या शाळेचे काय त्यावेळेस जास्त विद्यार्थी नव्हते, तर त्यांना मी फक्त एक फोटो पाठवत होतो आणि त्यावर त्यांनी दिवसभर काम करायचं. तर त्याचं हेडिंग दिलेलं होतं, लॉकडाऊन उपक्रम, चला थोडे इंग करूया. आणि मग खाली काही वाक्य, काही शब्द दिले होते आणि त्या शब्दांना तुम्हाला ING लावायचं आणि ते शब्द वाचायचे. गो आपोआपच तुम्हीच करणार बाकीचं. गो गोईंग, मेक मेकिंग, कम कमिंग, रीड रीडिंग. म्हणजे मी फक्त एक शब्द देणार, बाकी तुम्ही इंग करणार. आपोआपच तुम्हाला ING फॉर्म्स वर्ड सहज पाठ होतील. आणि आपण बोलताना त्या दुसऱ्यांना सांगितलं वाक्य तसं, एखादा शब्द मला येत नाही, आय एम खाईंग भाकर, आय एम खाईंग एटिंगच्या जागी खाईंग आलं, बरोबर ठिकाणी आलं ING, कुठं वापरायचं ते. आणि जिथं ज्या शब्दावर कृती असते तिथंच आपण ING सहज बोलताना वापरतो. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही सहज बोलण्याचा प्रयत्न करा. आय एम जाईंग टू नांदेड, आय एम जाईंग. What will be the word jaing? Jaing means I am to go. Yes, I am going to Nanded. I am crying, I am peeing, I am reading, I am hoping. चालू द्या, काही हरकत नाही. पण ते शब्द तुम्हाला नंतर शिकवतील. अरे बाबा, झोपिंग नाही. There is the झोपिंग in Marathi. What is the meaning? What the word for झोपिंग in English? झोपिंग means sleeping. Sleeping. Wait, जागे व्हा. सिटिंग, आय एम बशिंग, आय एम पुटिंग. आपोआप शब्द नाही. यस, बशिंग, सिटिंग. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. रायटिंग, आय एम लिहिंग. व्हॉट इज द मिनिंग? लिहिंग फॉर इन इंग्लिश. यस, लिहा, राईट. यस, राईट मीन्स रायटिंग. आय एम वॉचिंग. वॉचिंग इंग्रजी सुद्धा आहे बरं. वॉचिंग इंग्रजी पण आहे, मराठी पण आहे. कशी होऊ शकते वॉचिंग म्हणजे पाहणे, वॉचिंग म्हणजे वाचणे. येस. आता गडबड कशी होऊ शकते? समजा मी जर वाक्य काय म्हणलं पहा, म्हणजे 2 वाक्य नीट लक्षात घ्या आणि फक्त
हँड कराल. मी काही संधी देईल हा. फक्त हँड असेल तुमचा. 2 वाक्य नीट ऐका. तो वहीवर लिहून घेताना लिहून घ्या. तो नीट ऐका अगोदर. आय एम. दीपक माईक बंद असू दे. दीपक. हा. त्यानंतर मी चालू करायला सांगतो. दीपकचा माईक व्हिडिओ चालू ठेवायला हरकत नाही. व्हिडिओ बिलकुल चालू ठेवा. मला कृती तुमच्या लक्षात येते. तुम्ही लिहित आहात, तुमचं खरंच लक्ष आहे नाही ते पण लक्षात येतं. व्हिडिओला बंद नाही बेटा. मला वाटतं मला वाटतं मोठ्या वर्गाचा विद्यार्थी आहे. मल्हार एक मिनिट हा, थोडस तुझा व्हिडिओ चालू ठेव. मल्हार भागवत नावाच्या त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत, कोणत्या वर्गाचे आहेत मला थोडस म्हणजे परिचय झालेला नाही. मल्हार भागवत या नावाने आहेत विद्यार्थी जे आहेत. थोडस मला एकदा परिचय द्यावा. म्हणजे कितवीला असेल तर त्या पहिलीच्या विद्यार्थ्याला समजेल या भाषेत. मोठ्या वर्गाचा विद्यार्थी असेल तर मोठ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये. आणि रात्रीच्या तासिकेत तर काही 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जॉईन झाले होते, त्यांना त्यांच्या भाषेत काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर मला फक्त तुमची इयत्ता कळेल का, कितवीला आहे? सर मी आता 6वीला आहे. हा बस, मग तर तू रेग्युलर मुलांसोबत आहे, काही अडचण नाहीये. वेल डन. ओके, वेलकम. जर तुझ्याकडे तुझी दीदी वगैरे कोणी भाऊ जर मोठ्या वर्गाला असतील 9वी ते 12वीचे, तर तसे मला सांगा. त्यांच्यासाठी सुद्धा महाकरियर पोर्टल बद्दल माहिती सध्या देणं चालू आहे. राज्यभरात आम्ही माहिती देतोय. आणि ते त्यांना जर माहिती नसेल, what is useful, which are the benefit of that portal, तर ते आम्ही त्यांना मोठ्या विद्यार्थ्यांना सांगतो. ते जर जॉईन राहील तर आपण त्यांना सुद्धा ते सांगू. ओके, कारण फक्त लहान मुलांसाठी नाही, अगदी अंगणवाडी ते सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण, कारण लहान मुलांना आनंद द्यायचा आहे. तुमच्याकडे लहान बहीण असेल, लहान भाऊ असेल, त्यांना आम्ही तुम्हाला सांगू, तुम्ही त्यांच्यापर्यंत त्या कृती न्या. ओके, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, ABL ची जास्तीत जास्त मी प्रॅक्टिस करतो. ABL, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. मानवी काय लिहायलीस करतो सध्या लिहू नको, मी आता वाक्य सांगतोय, ऐकायचं. आय एम वॉचिंग अ बर्ड. फर्स्ट सेंटेन्स इज आय एम वॉचिंग अ बर्ड. आणि दुसरं माझं वाक्य आहे आय एम वॉचिंग अ बुक. तुम्हाला कोणतं वाक्य चुकलं आणि कोणतं वाक्य बरोबर आहे असं वाटतं? दोन्ही वाक्य मला सांग. फक्त हँडरेल, फक्त हँडरेल देऊ द्या. यस वृंदावनी. फर्स्ट सेंटेन्स इज I am watching a bird. Second sentence is I am watching a book. Which sentence is correct? I am watching a book. हा सेंटेन्सेस ना चूक आहे. Bird. I am watching bird हा सेंटेन्स करेक्ट. बरं, ठीक आहे. हा, तर मी आता मला कडे जाते. तुला काय वाटतं बरं? मला नाव मल्हार नाही बेटा, नाव तुझं रिनेम कर, म्हणजे पालकांचं नाव ठेवू नका. पालकांचं माझ्याकडून एकही नको, तुम्ही तुमचं रिनेम करा. त्याला जान्हवी, काय वाटतं, कोणतं चूक कोणतं बरोबर? सर विचार केला काय? दुसरा सेंटेन्स चुकीचा आहे. Yes, जान्हवी. दुसरा सेंटेन्स चुकीचा आहे सर. दुसरं सेंटेन्स तुला चुकीचं वाटतंय. सर पहिलं सर तुमचा आवाज अडखळतोय आणि व्हिडिओ पण स्टॉप झाला. सर तुमचा आवाज अडकतोय. सर तुमचा आवाज अडकतोय आणि व्हिडिओ स्टॉप झाला. ऐकले होते, पुन्हा मी सांगतोय. सेकंड सेंटेन्स सर तुम्ही. सर तुमचा आवाज येत नाही. सर तुमचा आवाज येत नाही.
महेश आवाज येतोय का? हो आता सर, येतोय येतोय आता. सर. ओके हा माझं पहिलं वाक्य होतं आय एम वॉचिंग अ बर्ड अँड माय सेकंड सेंटेन्स इज आय एम वॉचिंग अ बुक. कोणतं वाक्य तुम्हाला योग्य वाटते? काय सर वाटते याबद्दल तन्मयला काय वाटते? आता महेश थांबला संधी देतोय. मांडवी तुला काय वाटते? फर्स्ट मला वाटतं सेंटेन्स की दुसरा चूक आहे, पहिला राईट आहे. बर दुसरं चूक आहे असं तुलाही वाटतं. बर आर्यन तुझं मत काय आहे? सर दोन्ही पण बरोबर आहे. बघा आता आर्यन तर म्हणतोय दोन्ही बरोबर आहे. चला बघूयात काय मला तर काही माहित नाही मी तर सहज बोलून गेलोय तुम्हाला. महेश काय म्हणतोय? सर तुम्ही सांगले तुम्हाला दोन्ही पण बरोबर आहेत. बरं दीपाली तुला काय वाटते बरं? सर पहिलं. पहिलं बरोबर आहे. बरं आता मी सोहमकडे जातोय परभणीला. साडेगाव सर थोडं सरका परभणी. ना. सोहम तुला काय वाटतंय? सर थोडं सरका, ते दिसत नाही अक्षर. तिथं लिहिलंच नाही मी. इथं काहीच लिहिलं नाही मी फक्त वाक्य सांगितलंय. आय एम वॉचिंग अ बर्ड आय एम वॉचिंग अ बुक. यामधलं कोणतं वाक्य बरोबर वाटतंय? सर पहिलं काय होतं सर, नीट आवाज येत नाही, इकडे रेंज नाही, थोडी कमी आहे. अच्छा पाऊस आहे तुझ्याकडे. ठीक आहे तर मी ओके. सांगू ठीक आहे. हा तर मी रोहिणी. सांगू आय हो एम हो वॉचिंग अ बर्ड. हे बरोबर हे आहे बरोबर सर. आहे. ओके आता मी आर्यनकडे जातोय. सर दोन्ही पण आर्यनला बरोबर का आहे. वाटलं आणि सर आय एम वॉचिंग अ की बुक हे पण बरोबर आहे. सर कारण का मी एक पक्षी पाहत होतो आणि हा मी एक पक्षी पाहत होतो. पहिल्या वाक्याचा अर्थ होतो आणि दुसऱ्या वाक्याचा अर्थ मी एक वही पाहत होतो. दोन्ही पण वाक्य बरोबर आहेत सर. वही का पुस्तक? वही पुस्तक पुस्तक. पुस्तक. सर दोन्ही आहेत बरोबर. दोन्ही पण आय एम बरोबर. वॉचिंग अ बर्ड आय एम वॉचिंग अ बुक आणि आय एम वॉचिंग अ पुस्तक. पहा म्हणजे वॉचिंग म्हणजे आपण जेव्हा का केलो पण इकडे माहितीये का जेव्हा मला इंजिन करायचंय मला आयएनजी फॉर्म मला पक्का करायचा आहे आणि मला एखादा शब्द येत नाही तर मी मराठी वाचतो. मराठी शब्द उच्चारला तर नंतर तो शब्द तुम्ही लवकरात लवकर शिकून घ्या त्या शब्दाला काय आहे. म्हणून थोडंसं एक उदाहरण दिलं आणि आर्यनने महेशने सोहमने दोन्ही वाक्य बरोबर आहे. तुम्ही फक्त दोन्ही कशी बरोबर आहे? तुम्ही फक्त पक्षाचं निरीक्षण करू शकता त्या पुस्तकाचं करू शकत नाही. समजा आपल्यासोबत अमित आहे. अमितच्या घरी किंवा मल्हारच्या घरी पुस्तकाचं मोठं दुकान आहे. खूप मोठे मोठे पुस्तकं त्यांच्याकडे आहेत. पूर्ण रॅक ते पुस्तकाने भरलेले आहेत. तर त्यावेळेस मी ते पुस्तकं वाचील का मी पुस्तकं बघल? जर माझ्याकडे 2-4च मिनिटं आहेत त्याच्याकडे थांबायचं फक्त चहा घेण्यापुरतं मला बोलवलंय आणि तिथं खूप पुस्तकं दिसत आहेत तर मला पुस्तकं वाचन होईल का? नाही सर, आपण नाही पुस्तक सर. पाहणार. मी काय करेल मग? आय एम वॉचिंग बुक. निरीक्षण करेल. मी फक्त निरीक्षण करेल. बाबा किती पुस्तक हे बाबा ते केवढं मोठं पुस्तक. ते कितीला? किती छोटं. अरे याची किंमत किती आहे? बाबा 270 रुपये. मी फक्त निरीक्षण करेल. त्याला आपण वॉचिंग. आय एम वॉचिंग अ बुक म्हणजे आपण पुस्तक पाहू शकतो. आय एम वॉचिंग अ डस्टर म्हणजे एक शब्द तुम्ही जर स्वीकारला पहा तुम्हाला क्रियापद शिकायची असतील सर तुम्हाला सांगतील पण आणखी मी त्याला सोपं तुम्हाला जोडून सांगतो कारण मी तुम्हाला लिहिलेले दाखवणारच आहे. कोण्या पद्धतीने लिहायचे तेही सांगणार आहे आणि मग बघा 2 फायदे कसे 3 फायदे होते. 1 लेखन वाचन. नंबर 2 अक्षर. नंबर 3 बोलणे. साध्या सोप्या कृतीतून तुम्ही कसं स्पोकन इंग्लिश मध्ये घुसणार आहात. मग इथं मराठी वाचलाय का इंग्रजी हे थोडंसं लक्षात ठेवा. आता ही एक माझी वही आहे. काय केलंय मी त्या दिवशी मला उपक्रम दिला होता
की सरांनी दिलेली 100 वाक्य होती, 100 हे जे होते क्रियापद, त्यातून काही तुम्ही निवडा. कशी निवडा? जशाच तसे 10 सरांनी दिले तसे तुम्हाला वाटलं नाही इकडे हे काय ओळखीचे नाहीत, तेवढे काही जमणार नाही, पण साधी सोपी कृती करा. पहा मी काय केलेलं आहे, अगदी 2 अक्षरी क्रियापद कोणतं आहे? आता तुम्हाला लक्षात आलं असेल इकडे का जागा सोडली. इकडं मराठीमध्ये लिहायचंय पहिल्या शब्दाचा अर्थ म्हणजे डू. डू म्हणजे करणे. बस डूचं दुसरं रूप म्हणजे V2. पहा इथं V1 आला, V2 आला, V3 आला, V4 आला आणि V5 आला. अशा पद्धतीने 2 पेज आपण वापरायचे. एका पेजवर घाई करायची नाही, नाही तर कोण कुठं घुसलंय, कोणत्या रेल्वेचा डबा कोणत्या गाडीवर चढलाय, कोणत्या डब्यावर चढलाय आपल्याला पताच लागणार नाही. तुम्ही रेल्वेचा अपघात कधी पाहिला असेल तर त्या ठिकाणी पहा हे डबे एकमेकावर चढतात. आपल्या अक्षरांचे डबे चढू द्यायचे नाहीत. आवाज क्लिअर येतोय माझा? हो सर, तुमचा आवाज येतोय, clear येतोय. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहायला सुरुवात करा. एक तर फायदा काय होईल, आपण 3 रेघेमध्ये शब्द बरोबर लिहितो की नाही ते कळेल. कोणतं अक्षर विच लेटर आपल्या त्या 2 रेषेच्या वर जातं, कोणतं खाली जातं, कोणते अक्षर मध्यभागी राहतात, हे 4 रेघेवर सहज कळतं. आणि एकदा का हा सराव झाला की आपण कोणत्याही वहीवर असो किंवा फळ्यावर असो लिहिताना बरोबर लिहितो. आणि हा सराव नाही झाला तर मी काय करतो बघा, समजा मला माहित नाहीये आणि मला सरांनी उठवलं, समजा आता आपले या ठिकाणी शुभम सर आहेत असं गृहीत धरू आपण, आणि त्यांनी उठवलं आणि मला सांगितलं चला फळ्यावर लिहून दाखवा, काय तुमचं नाव लिहून दाखवा पूर्ण वाक्यात. म्हणलं, ठीक आहे सर लिहून दाखव. मी काय केलं, सर तुमचा आवाज येत नाहीये. सर लिहून बोला. लावलं, आवाज बोलत नाही मॅडम. मला लिहायला लावलं आणि मी हे लिहिलं. का लिहिलं? शुभम सर माझं किती बरोबर आहे? लिखाणाचा सराव नव्हता. शुभम किती बरोबर आहे बरं? माझं काय बरोबर आहे याच्यामध्ये? आहे सर, बरोबर पण आहे. काहीच नाही सर, सगळं ईद हा शब्द बरोबर आहे सर. ईद हा शब्द बरोबर आहे. शब्द बरोबर आहे, फक्त बाकी सगळं चुकीचं. ईज आहे, पण एकटा ईज वर सगळं चालेल का मग? नाही सर. नाही. तुम्हाला प्रश्न होता परीक्षेमध्ये, प्रश्न विचारलाय व्हॉट इज युअर नेम आणि गुण आहेत एक गुण द्यायचा आहे आणि तुम्ही उत्तर लिहिलं माय नेम इज फलाना विस्तार. आणि तुम्हाला नाही सर माझं बरोबर आहे सर, माझं स्पेलिंग हेच आहे. अरे बाबा स्पेलिंग बरोबर आहे तुझं, पण लिहिलं कसं? पाहिजे त्याचं जे आपल्याला खाली जाणार होते ते वरही गेले, जे आपल्याला स्मॉल पाहिजे होते ते कॅपिटल लिहिले, जे आपल्याला सुरुवातीला कॅपिटल पाहिजे ते लिहिलं नाही, दुसरंच कॅपिटल लिहिलं. म्हणजे मी जर हा सराव केला वहीचा तर मला हा सराव होईल. माय लिहिताना M1 Y खाली, नेम लिहिताना सगळेच मध्ये, इज लिहिताना सगळेच मध्ये, नाव लिहिताना पहिलं अक्षरच कॅपिटल, बाकी सगळे स्मॉल. टी वर जाईल, ओ मध्ये राहील, एस मध्ये राहील, एच वर. असं मला लिहिता येईल आणि हे वाक्य आपल्या डोळ्याला दिसायला चांगलं दिसेल आणि आपल्याला जो गुण आहे तो 1 पैकी 1, 2 पैकी 2 तेही मिळेल. अशा पद्धतीने आपण हे करायचंय, हा सराव करायचा आहे. त्यासाठी फक्त काम काय करा तुम्हाला सांगतो, 2 अक्षरी क्रियापदे अगोदर घ्या, जसं की डू आणि गो. नंतर तुम्हाला जेवढे सापडतील, अगोदर तुम्हाला जे येतात ते 3 अक्षरी क्रियापद शोधून काढा, ते लिहा. 3 अक्षरी कोणते कोणते? अस्क, एस, के. त्याच्यानंतर कट, पुट, एट, बाय, फ्लाय, रन. माझे 3 अक्षरी झालेत आता सध्याला. पे, स्टे, स्टेट, गेट, सी, वेन, लेट, लाय, डिग. इथपर्यंत माझे झाले.
आता मी सुरू करणार वाक्य तयार केले 4 अक्षरी सुरू करणार. हा, येस येस, माय नेम इज मांडवी. येस मांडवी, करेक्ट, यू आर राईट, व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने तुम्ही जर सराव केला, जास्त वेळ आपल्याला कोणतीच कृती करायची नाहीये. जास्तीत जास्त या कामाला आपण 10-15 मिनिट दिले, आपल्याला खूप छान जातं. 10-15 मिनिटामध्ये मी 5-6 शब्द छान पैकी लिहितो. वेळ तिथं लिहिण्याला घाई करायची नाही. नो, काहीच मुळीच घाई करायची नाही. स्पीड नकोय तिथं आपल्याला. स्पीड न, मला सरनं सांगितलं 10 शब्द लिहा. काय सरांना उपकार करणार आहोत आपण? का शाळेवर उपकार करणार आहोत? की मुलांशी गप्पावर उपकार करणार? कुणावरच नाही. आपण कुणावर उपकार करणार? जे करणार आहोत ते स्वतःवरच करणार. जे शिकणार आहोत स्वतःसाठी शिकणार. शिकल्याचा फायदा कुणाला होणार आहे? तुम्हालाच होणार, मला नाही, तुमच्या सरलाही नाही. फक्त आठवण आली तर तुम्ही फक्त हा आम्ही त्या शाळेत होतो, हा हा रे हा, ही की नाही आमची सुद्धा अशी छोटी शाळा होती, आमच्या शाळेच्या वरी नाव लिहिलं होतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरबन, अशी आमची बी शाळा होती. ते मोठं. आता आम्ही पण शाळेत होतो, हा मला सुद्धा त्या शाळेत शिकवलं, त्या शाळेत शिकवलंय. आता झाड राहिलं नाही, पण तिथे जागेकडे पाहिलं की आठवते की तेव्हा तिथं 5वी ते 10वी 7वी ते 10वी 3 वर्ष परिपाठाला दररोज उभं टाकून भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही प्रतिज्ञा घेतल्याचे अनुभव तो आजही तिथे शाळेजवळ गेले की शाळा कधी विसरत नाही. बालपण कधी आपलं, चांगल्या आठवणी कधी विसरत नाही. हे फार महत्वाचे, त्या जपूनही ठेवायचे असतात. तर अशा पद्धतीची आपली तासिका. यस, आर्यनचा हँड रेज आहे. आर्यनला काही बोलायचं असेल तर नंतर आपण थांबूया. तर अशा पद्धतीने थोडासा सराव करा. यस आर्यन. सर तुम्ही ते माय नेम इज संतोष या 4 शब्दापैकी एकच शब्द बरोबर लिहिला, इज, तुम्हाला 104 मार्क मिळणार. पण देत नाही तर तसं तिथं त्यांना फोड करताच येणार नाही 104 मार्काची. ते पाव मार्क देत नाही बरं आपल्याला, आहे की नाही? पाव मार्क देत नाही. बरोबर आहे का? ये नाही का? चल सांग. 0 इथं 4 मार्क. हा, 4 मार्क, 4 शब्द, जसं जोड्या लावामध्ये आपण प्रश्न पाठवले होते. 4 मार्क, 4 शब्द. हा, हे चुकला, हे चुकला. बरोबर आला असता पण जरा रेषा दिल्या नाही. हा, हे बरोबर, हे चुकला, म्हणजे 1 मार्क दिला जातो. पण 0.25 देता आलं, कारण त्याची गणना करताना मग कुठं तरी 4 वेळा जर तुम्हाला 0.25 मिळाले तर तुमचा 1 मार्क. ओके, ठीक आहे. छान. कृती करायला तुम्हाला जर आवडत असेल तर आपण अशाच वेगवेगळ्या कृतीतून शिकण्याचा प्रयत्न करूया. खूप छान पद्धतीने तुमचं सहकार्य आहे. खूप छान तुम्ही करत आहात. केलेल्या कृती जरूर जेव्हा जेव्हा वेळ मिळाला, मी म्हणत नाही कधीच. येस, आज काय करायचं? सांगतो ना. आता तुम्हाला दिलेलं काम आहे, हे एवढं आता काम दिलेलं आहे. तुम्ही यादी तयार करा. स्वतंत्र वही राहू द्या. मी तर म्हणतो ना, आता ही वही समजा, मी समजा कुठं बाहेरही गेलो आणि वही सोबत राहिली, तर या वहीमध्ये कमीत कमी 500-700च्या वर शब्द छानपैकी बसतील. केव्हाही एक तर माझ्या शाळेच्या मुलांना देऊ शकतो. कुठल्या राजस्थान, कुठं बाहेर, कुठं फिरायला गेलो, कोणत्या बाजूला प्रवास असताना प्रवासात वही सोबत राहिली आपल्या, एखादा मुलगा अरे फार सतवायला आहे किंवा फार थोड्या करतोय, अरे वही बघ बरं, चल तुला याच्यातले कोणते येतात वाच, कोणते येत नाही ते शोधून काढ. 3 अक्षरी बाजूला काढ. तुला 3 अक्षरी कोणते येत नाहीत ते सुरू कर. खूप मोठं काम ही वही, ती तुमची लेखन पद्धती करू शकते, पण चांगल्या अक्षरात लिहा. तो तुमचा एक ग्रंथ तुमच्यासाठी नाही तर सगळ्यासाठी होईल. पण ही वही तुम्ही चुकूनही रद्दीत टाकू नका. बऱ्याच जणांना काय, वही भरली बस उठा फाडून घ्यायचा, काही पानं कोऱ्याचे फाडायचे आणि रद्दीत 2 रुपये किलो देऊन टाकायचे. हे 2 रुपये किलोचे नाहीये, की 1000 रुपये किलोला पण नाही. कोणी 1000 रुपये देतो म्हणलं किलोभर द्या, नाही देत आहे. कारण ते लिहिण्यासाठी आपले खूप दिवस, खूप कालावधी गेलेला आहे, खूप काम केलेलं आहे. याला नाही हे करायचं. माझ्याकडे आजही खूप जुन्या वह्या, काही तुम्हाला मागे माझ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा वह्या दाखवल्या, त्याचं आपला व्हिडिओ सुद्धा आहे त्याचा. तर जतन करून ठेवा. खूप काम देणार आहे, मोठं झाल्यावर काम देणार आहे. तुम्ही आता मोठं झालं आपलं काय काम देणार आहे? आता समजा जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, तुमचे लग्न होतील, तुमची मुलं, त्यांना तुमची वही काम देईल. अरे हे बघ, हे काय बदलणार नाही, तिथं असं होणार आहे का? समजा फॉर एक्झाम्पल, शुभमचं लग्न झालं,
शुभम मोठा झाला, त्याचं लग्न झालं, त्याचे मुलं झाले आणि मग आता शुभम त्यांच्या मुलाला शिकवायला सुरुवात केली आणि सांगितलं SIT सीट. त्या सीटचा अर्थ तिथं बदलणार आहे का किंवा बदलेल का त्यावेळेस? सीट म्हणजे बसणे, बदलेल का? बदलेल का? आस्क म्हणजे विचार, बदलेल का? बदलणार नाही, बदलणारच नाही. मग किती महत्वाचं आहे हे आपल्यासाठी, किती मोठा ग्रंथ. येस, तर हा जरूर तुम्ही संग्रही ठेवा, इतरांना मदत करा, इतरांना पोहोचा. पण जे आपण समजा वही दिली, काही जणांचं कसं असते, वही पुस्तक कोणाला दिलं की ते लवकर खराब करून टाकतात. अशा तर तुम्ही म्हणतो काहीच देऊ नका. बिलकुल, ज्यांना वहीची आणि पुस्तकाची कदर नाही किंवा दिलेलं तुम्ही एखादं काही दिलंय आणि ते अगदी साभार व्यवस्थित परत केलंय, तर त्यांना मदत करा. एखाद्याला मिळतच नाही काही, त्यांना मदत करा. पण त्याला किंमत नसेल, काय रे वही काय अशी ठेवली, काही जण असे पोटात ठेवतात शाळेतून पळून जाण्यासाठी. बरेच कॉलेजचे मुलं मी पाहतो मस्तपैकी टी शर्ट वगैरे वर करतात आणि खाली तिथं ठेवून देतात. ही वहीची जागा आहे का? ज्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान मिळवायचंय, जे आपल्याला पाठीवर घेण्यासाठी दप्तर आहे, तो ज्याला घेण्यासाठी आपली 5 बोटं आहेत, छान तिला धरायचंय, मुळाशी बाळगायचंय, ते आपण नको त्या ठिकाणी ठेवतो आणि हा अपमान करतो आणि म्हणूनच ते मागे राहतात. मागे राहण्याचं दुसरं काही कारण नाही. तुम्ही इज्जत समोरच्याला द्या, तो तुम्हाला देईल. आपण मान दिला, टेक रिस्पेक्ट, तो गिव्ह रिस्पेक्ट. आपण जर समोरच्याला आदर दिला तर आपल्याला आदर. समोरच्याला समजा शुभमची माझा परिचय नाही, शेजारी आहे, म्हणजे कुठून तरी चाललाय आणि मी उगाच त्याच्याकडे बघून अरे मी का रे म्हणलं, मी रे म्हणलं, तो मी पायावर करू, अरे रेला कारे येणारच. पण मी नमस्कार, कुठे चाललात आपण? तोही नमस्कार, नाही मी इकडे थोडं चाललो. परिचय नाही, प्रवासामध्ये कोणाचा परिचय नसतो, पण एकमेकांना बोल, नाही तर सगळे डोकेच पडून घेतले असते. तसं होत. टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट. फक्त माणसालाच नाही, प्रत्येक वस्तूला. मग ती वही असो, पेन. मी पेनीच्या बाबतीमध्ये माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा मी टप्पू दिलेले. पेनीच्या बाबतीमध्ये एरवी त्यांना अभ्यासासाठी नाही दिले, पण पेनीच्या बाबतीमध्ये, वहीच्या बाबतीमध्ये, कारण सुरुवातीला जी सवय होती की पेन घ्यायची, वही घ्यायची, अशी फेकून द्यायची. ठीक आहे, अशी फेकून द्यायची. तो त्यावेळेस मला राग आलेला होता सुरुवातीला नवीन असताना. पण आता मात्र एकही विद्यार्थी वही किंवा पेन फेकून देत नाही. द्यायची ना, जवळ जाऊन दे, किंवा त्याला घ्यायची, त्याने येऊन घ्यायची. पेन वही पायाखाली टाकू नका, तिला खराब करू नका. खूप मोठा आहे. सगळं काही जे शिकणार आहोत या कागदाच्या मदतीने शिकणार. आणि तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगतोय शेवटचा, आता 2 मिनिटांमध्ये. जेव्हा पटल्यास मी त्या विद्यार्थ्याची तुम्हाला नंतर ओळख करून देईल. विद्यार्थी तो बोलेल तुम्हाला, कारण परवाच्या 4 दिवसाखाली त्याचा कॉल सुद्धा आला होता. जो पहिलीत मी नाव घेतलं, तो आता विद्यार्थी त्याची 10वी झालेली आहे, म्हणजे आता तो पुढे ढकलला गेला. खूप हुशार विद्यार्थी, हिमायतनगरचा, सिकंदर शेख मोहिद्दीन. तर काय झालं? आवाज येतोय माझा सगळ्यांना? येत असेल तर फक्त येतोय सर, येतोय. आवाज येतो बेटा? येतोय सर. ओके, ठीक आहे. फक्त एक मिनिटामध्ये या ठिकाणी आपली तासिका संपूया. फक्त विदिन अ मिनिट एक छोटासा अनुभव सांगतो मी. कारण ते प्रकरण जागच्या जागी जर निपटलं नसतं तर खूप मोठा इश्यू त्याचा झाला असता. आणि ते प्रकरण काय होतं अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही. आणि तो प्रसंग त्या विद्यार्थ्याला सुद्धा तुम्ही नक्की विचारू शकता. एका दिवशी त्याला सुद्धा मी ऍड करेन, तो सुद्धा ते सांगेल खरं आहे की नाही. तर काय झालं, आता मी ज्या वस्तीमध्ये शिक्षक होतो नेहरू नगरला, सगळे अगदी शेतात आपले सायकलवाले, रिक्षावाले, कोणी हमाल, कोणी दुकानावर कामगार, मजूर, असे ते व्यक्ती. आणि 85% मुस्लिम आणि बाकीचे 15%, अशी ती वस्ती. जवळपास 80 विद्यार्थी शाळेमध्ये. 80 विद्यार्थ्यामध्ये 70च्या वर विद्यार्थी मुस्लिम, बाकीचे पूर्ण. मग त्याच्यामध्ये कोणी एसटी, कोणी मराठा, कोणी वेगळे असे. आणि आम्ही 2 शिक्षक तिथं काम करताना एके दिवशी माझ्यासोबतचे सर नव्हते, रजेवर होते. मी एकटाच होतो, नवीन फक्त 1-2 महिने झाले होते, जास्त परिचय सुद्धा झालेला नव्हता. तर नवीन पुस्तकं दिले
जून मध्ये आल्याबरोबर आणि 1 महिन्यानंतर पुन्हा त्या मुलांची पुस्तकं पाहिले तर त्याचे 2 भाग झालेले होते. काही जणांचे पहिले कव्हर गायब झाले होते आणि त्याला सगळ्यांना सांगितलंही होतं की तुम्ही कुठे लावा, छानपैकी ठेवा. नवे पुस्तकं देऊन जेव्हा त्यांनी पुस्तकं फाडले तेव्हा थोडा राग आला आणि जेव्हा मी सकाळी शाळेत 9 वाजता तिथं जायचं तर त्यावेळेस एक लक्षात यायचं माझ्या की जे मुस्लिम विद्यार्थी होते ते शाळेच्या पाठीमागे जवळच एक मस्जिद होती. तिथं अरबी शिकवायची. त्यांचे जे गुरु असतात, त्यांचे मौलवी जे असतात, त्या मुलांना अरबी शिकवायची. अरबीची उजळणी जी असते ते विद्यार्थी असा एक छान नवा कपडा, त्या नव्या कपड्यामध्ये छोटीशी ती उजळणी अशी छान पैकी पॅक करून, जसं आपण ग्रंथ वगैरे ठेवून देतो गीता वगैरे आपल्याकडे, तो असा ठेवून दोन्ही हाताने असा धरून ते शाळेला जायच्या, अरबीला जायचे आणि येताना सुद्धा असंच धरून छातीला तो ग्रंथ धरून ती छोटीशी पुस्तिका घेऊन यायचे आणि पुन्हा घरी व्यवस्थित ठेवायचे. ते बरेच दिवस निरीक्षण केलं आणि थोडासा राग आल्यावर त्यांना बोललो, पण त्याचा अर्थ असा झाला की मी मुस्लिम धर्माच्या विरुद्ध बोललो. अशी तिथं गल्लीमध्ये आमच्या चर्चा झाली आणि अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये शाळेमध्ये 25-30 लेडीज येऊन बसल्या. म्हणजे मला थोडंसं मी काय बोलवलं नाही किंवा मुलांनी कोणा भांडणं केले नाही, काहीच नाही. तर मुलांना काय बोललो होतो मी तिथं की मुलांनो, हे पुस्तक तुम्हाला फुकट मिळाले म्हणून तुम्ही फाडून टाकलं, पण तुम्ही पहा जे मुस्लिम विद्यार्थी अरबी शिकायला जातात ते मुलं त्यांचं पुस्तक किती छान ठेवतात. ते पुस्तक आपण जसं समजा रस्त्याला किंवा आपण पाय द्यायच्या जागेवर इकडं तिकडं कुठे फेकतो, तसं ते पुस्तक फेकतात का? त्या पुस्तकाची ते किती काळजी घेतात असं बोललो. पण त्या पहिलीच्या विद्यार्थिनीनं जेव्हा फातेमा, त्या विद्यार्थिनीचं नाव, तिने घरी जाऊन थोडस आईला काहीतरी वेगळंच सांगितलं. आई तापट स्वभावाची आली, सोबत कमीत कमी 25-30 लेडीज, 1-2-3 माणसं आले, ऑफिस मध्ये बसले आणि मुलांना विचारले कौन से सर, कौन से सर, कौन से? सर नहीं आज मैं हूँ. सर बोले ऐसा कैसा, क्या हो गया? क्या हो गया? नहीं हमारे बच्चा ऐसा बोले वैसा बोले. क्या बोले? यहाँ पे तो कोई झगड़े भी नहीं किए. नहीं सर बोले तुम हमारे धर्म, हमारे मजहब के बारे में ऐसा कुछ करे वैसा कुछ करे. अरे गड्या म्हणजे आलं लक्षात. त्यांना सगळ्यांना बसवलं, बसा, तुम्हाला काय बोलायचं ते बोला. अगोदर त्यांच्याकडून ऐकून घेतलं. तुमको कौन कहा? हमारे बच्चे बोले, हमारे बच्चे बोले, उनको बुलाओ. त्याला बोलवलं. बाकीचे विद्यार्थी होतेच, बाकीचे मुस्लिम होते, सगळेच विद्यार्थी होते. त्यांच्यासमोर त्यांना बोलवलं. विचारा काय झालं? नहीं सर बोले तुम ऐसा ऐसा बोले, सर बोले वो किताब ऐसा बोले वैसा बोले, पाव रखते बोले, ऐसा कुछ तो भी बोले. ठीक झालं कशामुळं? अर्ध ऐकल्यामुळं कळत. तिनं अर्धच ऐकलं की तुमच्या पुस्तकावर पाय देतात असं काही असे शब्द तिनं ऐकले आणि त्याचा अर्थ वेगळाच निघाला. आणि मग बाकीचे जेव्हा मुलं सांगायला त्यांच्याच धर्माचे, नहीं नहीं खाली नहीं बाजी वैसा नहीं बोले. सर बोले भाई तुम ऐसे हमारी जो किताब है, हम ये जो सरकार ने दिए वाली है, हम किधर भी फेंक देते, वैसे हम अपनी तो अरबी की किताब नहीं फेंकते, उसको कैसे हम संभाल के रखते, वैसा संभाल के रखो, ऐसा बोले सर. आणि मग त्या महिलांचा राग थोडा शांत झाला, त्या माणसाचा राग शांत झाला आणि थोडी माणसं गोळा झाल्यामुळे सर कुणीतरी गावातून सरांना फोन केला. सर सरही आले, त्यांना वाटलं काय झालं की मित्र नवीन आहे आणि काहीतरी गडबड झाली. सरही पळत आले. म्हणजे काय झालं? म्हणजे काय नाही सर तुम्ही कशाला म्हणले काही? म्हणलं मी काहीच म्हणलं नाही, मुलांना विचारा. आणि मग त्या महिलांना लक्षात आलं की अरे काहीतरी आपलंच चुकलं आणि त्यांनी त्या ठिकाणी कुठलाही मनात किंतु न ठेवता म्हणलं मला फक्त मुलांना शिकवायचं. तो कोणत्या धर्माचा आहे, तो किती श्रीमंत आहे, तो किती गरीब आहे, तो किती फाटका आहे, त्याचे कपडे किती चांगले, त्याचे घर किती चांगले, तुम्ही किती लखपती आणि तुम्ही किती करोडपती, तुम्ही किती भिकारी, मला याचं काहीच घेणं देणं नाही. मला फक्त समोर मुलगा पाहिजे, बाकी काहीच मला बाकी कशाची गरज नाही, त्यांना सांगितलं. आणि मग त्यांचा राग शांत झाला. नाही तर तिथं जर समजा काही उलट झालं असतं तर खूप मोठं एक रामायण महाभारत घडलं असतं. कारण जातीपातीवर म्हटलं की खूप गडबड होते.
त्यातल्या त्या धर्मग्रंथावर म्हणल्यावर तर झालंच. म्हणून ते तसं नव्हतंच काही, त्यांच्या लक्षात आलं आणि तो दर ईदच्या दिवशी, मला ती शाळा सोडून आज 4 वर्ष चालू आहे, तर दर ईदच्या दिवशी त्यांच्या घरी खूप मोठा कार्यक्रम व्हायचा. प्रत्येक कार्यक्रमाला मला त्यांनी बोलवायची. ती घटना घडल्याच्या नंतर प्रत्येक कार्यक्रमाला, मग घरी लग्न असेल, कुठला चांगला कार्यक्रम असेल, ईदचा कार्यक्रम असेल, काही असो, अतिशय आदरातिथ्यानं त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी बोलायचे. पूर्ण ते लोक खूपच त्या ठिकाणी एक चांगलं कौटुंबिक वातावरण जमलं होतं. आणि परवाच्या मागच्या 4 दिवसापूर्वी त्याचा कॉल आला. त्याचे वडीलही बोलले, त्यांना वाटलं माझ्याकडे नंबर सेव्ह नाही. मी म्हणलं मोदीन भाई आपका नंबर सेव्ह है, मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग सुद्धा पाठवेल. तर तो त्या मुलाशी बोललो, सर सिकंदर से बात करें. तो मुलगी नव्हती, मुलगी बाहेर गेलेली होती. जेव्हा फातेमा तिची आता 12वी चालू आहे आणि सिकंदर शेख मोहिद्दीन त्याची 10वी चालू आहे. अतिशय कष्टाळू विद्यार्थी, खूप म्हणजे वडीलच्या दुकानावर काम करणारे, परंतु असे अनेक विद्यार्थी होते जे होते म्हणजे आहेत, आजही त्यांचे फोन येतात आणि जुन्या आठवणींना उजाळा. तसंच भविष्यामध्ये आपणही कधीतरी एकमेकांना फोन करू, पण आता मात्र काम. ओके, हॅव अ गुड डे. खुश राहा, आनंदी राहा, जमेल तितका अभ्यास करा, बस बाकी काही नाही. आई वडिलांना फक्त स्वप्न नका. नवीन वस्तू घेऊन देण्यासाठी मला हेच पाहिजे, हेच पाहिजे, हा हट्ट सध्या पुरता कमी करा. जेवढं होईल, जेवढं शक्य आहे त्याच साहित्यामध्ये आपण आपल्या आई वडिलांना सहकार्य करा. यस, माझ्याकडे हे आहे, चल नाही नाही सर, नाही हा आता डिक्शनरी वगैरे यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. जिथून शक्य आहे मिळेल ते घ्या. ते तुम्हाला कायमस्वरूपी काम देणार आहे, सगळ्यांनाच काम देणार आहे. पण बाकीच्या गोष्टी नाही नाही मला नवं शर्टच पाहिजे. काय आता शाळा नाही, काही नाही, कोणी पाहुण्याच्या गावाला जायचं नाही, काय करायचं नवं शर्ट? मी तर तुषारचं घातलंय बरं, माझ्याकडे टी शर्ट नाही, मला कधी आवडत नाही, पण योगामध्ये मला आवश्यक आहे म्हणून मी तुषारचं टी शर्ट घातलंय, त्याचीच पॅक केली. खरं सांगायला ते त्याचे, माझे नाही, कारण मला सवय नाही टी शर्ट कधीच वापरायची. पण योगाच्या तासिकेला टी शर्ट आवश्यक असतात. टी शर्ट मध्ये आपल्याला खूप फ्रँकली आपल्या शरीराला मजा वाटते, म्हणून मी त्याचे कपडे. पण नाही आता नाही, आम्हाला तर राज्यस्तरीय तासिके सांगितले टी शर्ट पाहिजेच. जे 5 वाजता आम्हाला 5 ते 6 संध्याकाळी असते, तिथं आम्हाला कंपल्सरी आहे टी शर्ट घालणं. मग जर नाही नाही मग आता टी शर्टच घ्यायचंय म्हणून जर बसलो तर काय आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे त्याचा फायदा आहे. विनाकारण आर्थिक आपल्या आई वडिलांचं नुकसान करू नका. खूप छान पद्धतीने शिका, जेवढं शिकता येईल. ज्या अडचणीत तुमचे मोठे बहीण भाऊ असतील त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही मदत करू. आणि खूप छान, फक्त आनंदी राहा. आपण आपलं काम करण्यामध्ये जर निमित्तान आपण कंटिन्यू राहिलो तर कोरोना आपल्यापासून कोसत दूर जाईल, हे नक्की आहे. पण आपण काम दिलं सोडून काय हो, शाळा कधी सुरू होतात की, शाळा कधी सुरू होतात की, कोरोना केव्हा संपते की, आणि असं करत करत हे डायलॉग आले नाही संपणार, तोच तितका आणखी जवळ येणार. पण मला फुरसतच नाही काही करायला दुसरं. मला माझं काम आहे, उड्या मारायच्या, खेळायचंय, घरच्या घरी पुष्कळ काम आहे, तो खूप दूर निघतोय. त्यासाठी त्या कृती करा, आनंदी राहा, घरच्यांना चिंतेत टाकू नका. ओके, भेटेल.